चंद्रपूर येथे अनिल देसाई यांच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन अनिल देसाईंना तिथे काढता पाय घ्यावा लागला अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या पेरल्या। मी या बातम्यांचा नव्हे तर प्रसार माध्यमांचा निषेध करतो। प्रसार माध्यमांची जी विश्वासार्हता आहे ती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे, याचं एक उत्तम उदाहरण आहे। वास्तविक पाहता गद्दार खासदार राहुल शेवाळे यांनी या मॅनेज केलेल्या बातम्या आहेत आणि पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यामुळे आता केवळ खोट्याचाच आधार त्यांना घ्यावा लागतोय। खरं चित्र असं आहे की त्या ठिकाणी अनिल देसाई येणार म्हणून तिथल्या स्थानिक तरुणांनी जोरदार तयारी केली होती, परंतु देसाई साहेब येण्याच्या अगोदर तिथे त्यांच्यामध्ये वाद असलेली एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आणि त्यांच्याबरोबर त्या व्यक्तीबरोबर त्यांचा त्या स्थानिक तरुणांचा वाद झाला आणि हे चित्र बघून अनिल देसाई यांनी नम्रपणे त्या ठिकाणाहून ते पुढे गेले आणि नंतर त्या तरुणांच्या त्यांची जी चूक आहे ती लक्षात आली। ते देसाई साहेबांकडे पुन्हा गेले, त्यांची माफी मागितली आणि पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन आले आणि त्यांचं जोरदार स्वागत केलं, त्यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि तो सुद्धा व्हिडिओ आता आम्ही प्रसार माध्यमांकडे पाठवतोय। वास्तविक पाहता गद्दार खासदाराला दुसरं काही काम उरलं नाहीये। त्यांची PR बघणारे जी एक व्यक्ती आहे, आता तिचं मी नाव घेत नाही, तिने संपूर्ण त्यांच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सर्वच पत्रकारांना या बातम्या दिल्या आणि पत्रकारांनी सुद्धा स्वतःचं कर्तव्य विसरून त्याची शहानिशा न करता त्याची पडताळणी करता त्यांनी केवळ त्यांना काहीतरी मिळालंय म्हणजे पाकिट दिलंच आहे मोठं आणि त्याच्यामुळे त्या राहुल शेवाळेची इमान त्यांनी बाळगलं आणि खोटी बातमी दिली। या अशा पद्धतीच्या पत्रकारितेच्या विकृतीचा म्हणजे विकृत पत्रकारितेचा मी निषेध करतो आणि पुन्हा अशी चूक त्यांच्याकडून होऊ देऊ नका, अन्यथा जर खोट्या बातम्या तुम्ही वारंवार दाखवत गेलात तर मला वाटतं स्थानिक नागरिक तुम्हाला रस्त्यावरच उत्तर देतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरोखर एक तर हास्यास्पद आहे, दुसरं हे जे विरोधक आहेत यांचा हा केविलवाणा प्रकार पाहून खरोखर काय म्हणावं हे कळत नाहीये। शेवटी जनता हे सगळं बघताय, लोक हे बघतायत, मतदार स्वतः पाहतायत की प्रचार फेरी आहे, प्रचार फेरीमध्ये उमेदवार म्हणून लोकांना भेटायला जातोय, वाड्या वस्त्यांमधनं फिरतोय, सोसायटीज मध्ये लोकांच्या भेटी घेतोय, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक खरोखर चांगल्या रीतीने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भेटतायत। आता ह्या आमच्या प्रचार फेरीमध्ये आमच्या बरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आप आहे, समाजवादी पार्टी आहे, महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचे बरेच सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे पदाधिकारी अगदी गुण्या गोविंदाने चांगल्या रीतीने प्रचार फेऱ्या होत आहेत। तुम्ही आतापर्यंत बघितलं, आता राहिले शेवटचे 2 दिवस आणि त्या ह्याच्यामध्ये काल त्या पांढरापूरमधनं होताना एका कोणतरी अनोळखी याने आतमध्ये त्या आपल्या असलेल्या लोकांबरोबर कुठेतरी तोही स्वतः बरोबर आपलं हे दाखवायसाठी आला आणि त्यावेळेला तिथे जे एका पांढरापोळ त्या ठिकाणी असलेल्या वस्तीमध्ये ज्या वेळेला आम्ही पोहोचलो तिकडच्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठीच बोलवलं होतं, परंतु त्यांनी त्या माणसाला पाहिल्यानंतर त्यांचं स्वतःचं काहीतरी वैयक्तिक किंवा आपसामध्ये काहीतरी गैरसमज किंवा काय जे काय असेल त्या ह्याने ती लोक त्या माणसावर तिथे रागावले आणि तो त्यांच्याबद्दलचं हे होत होता। तोपर्यंत आमचं बऱ्याचशा लोकांना तिथे असलेल्या भेटून वगैरे झालं होतं, त्यामुळे त्यांचं हे चाललं होतं ते बाचाबाची आपले त्यांच्यामध्ये काय जास्त होऊ नये आणि आपण असल्यामुळे आणि ते बाधामध्ये काहीतरी होऊ नये म्हणून त्यालाही आपण हे करून त्यांना हे करून आपण निघत होतो, कारण आमचं हे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो। आम्ही तिथे निघाल्यानंतर ती माणसं तो होता जो तेव्हा गेला, त्यांचं काही झालंच नाही, काय नाही, त्याच्यामध्ये काही नव्हतंच मुळात। त्यांना असं वाटलं की हा घेऊन आलाय की काय यांना या प्रचार फेरीच्या दरम्यान, हा माणूस जो त्यांना नको होता तो हा घेऊन आलाय का, तसं काही चित्रच नव्हतं आणि त्यामुळे आमचं हे भेटून लोकांना जे काही हे करायचं होतं ते करून आम्ही निघत होतो। ती त्या कळल्यानंतर ती सर्व माणसं आली की नाही साहेब तुम्ही गैरसमज करून घेऊ होता, अजिबात असं काय हे नाहीये। आमच्या लोकांना सांगितलं, आमचे निमेश भोसले किंवा आमचे जे नेते तिकडचे स्थानिक होते त्यांना वगैरे आम्ही म्हटलं चला ठीक आहे म्हणून परत गेलो। उचलून वगैरे धरलेला आहे तो व्हिडिओ पाहिला का, एवढं उत्स्फूर्त आणि चांगल्या रीतीचं स्वागत होतं, म्हणून हा हास्यास्पद प्रकार आहे। आणि दुसरं म्हणजे आता विरोधकांजवळ काय राहिलेलं नाहीये, कारण जिथे जातात तिथे लोक विचारतात तुम्ही आमच्यासाठी केलं काय, आज एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही केलं काय, काय हक्क म्हणून तुम्ही अधिकार म्हणून तुम्ही इथे येताय आमच्याजवळ। त्यामुळे आमचा जो काही चांगला चाललेला प्रचार आहे
त्याला कुठेतरी खीळ बसावं किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा, म्हणून अशा प्रकारचा केविलवाणा प्रकार करणं हे निश्चितच त्यांना सुद्धा शोभावं नाहीये. लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीची लोकशाहीची लोकसभेची मोठ्यात मोठी निवडणूक आहे. त्या ह्याला तुम्ही प्रतिनिधित्व कोणाचं तरी करणार आहात आणि ती जबाबदारीची जागा आहे. त्या ह्याला त्याच्या अगोदरच्या म्हणजे त्याची पूर्वतयारी ही प्रचाराने होते. त्यामध्ये विरोधकाचं असं अशा रीतीने खोटं चित्र विरोधकांच्या बाबतीमधनं हे करणं हे ज्यांना शोभा देतं, ज्यांची संस्कृती आहे तेच बोलतं. पण लोक सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ आहेत, मतदार हुशार आहेत, मतदारांना कळतंय की कुठेही आम्हाला दुसऱ्या पटरीवर घेऊन जाऊ नका, दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ नका. आमचा फोकस आमचा माहिती आहे आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे. आणि लोक म्हणतायत, विचारून बघा, तुम्ही जाऊन या त्या ठिकाणी, लोक म्हणतायत मशालीलाच आम्ही मतदान करणार. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन. तेच सांगतोय त्यावेळेचा तो हे आहे की त्यांना चांगल्या रीतीने ते उत्स्फूर्त स्वागत आहे ते न दाखवता हे कुठेतरी जे सुरुवातीला अगोदर ज्या काही गोष्टी ते एक दुसऱ्याशी बोलत होते त्या ह्याच्यावरून काढता पाय वगैरे घेतला, तर काढता पाय वगैरे घेण्याचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही. आणि कुठेही तणाव होऊ नये बघणं हे आपलं सुद्धा काम आहे. चांगल्या रीतीने होऊ द्या, लोकशाहीची निवडणूक आहे, लोक शेवटी ठरवणार आहेत. बाकी उमेदवार म्हणून कोण असले तरी उमेदवारांचं हे नाही, लोक ठरवणार आहेत. आणि लोकांचं जे काही ठरवलेलं आहे ते चित्र तुमच्या समोर आहे ते दाखवा.